नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 3 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 2025 महिला विश्वचषक हा कोणी जिंकलेला आहे आणि या विजेत्या संघाची कर्णधार कोण आहे? चक्रीवादळ मंथा हे कोणत्या ठिकाणी आलेले आहे आणि या चक्रीवादळाचे नाव कोणी दिलेले आहे? गोगाबिल तलाव हे कोणत्या राज्यामध्ये आहे आणि ते सध्या चर्चेमध्ये का आहे? CMS-03 या उपग्रहाचे कार्य काय आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत आणि फिडे विश्वचषक 2025 कुठे आयोजित केला जात आहे याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ब्रिटिश पुरस्कारप्राप्त लेखक सुनील अमृत यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, द बर्निंग अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच सुनील अमृत यांना ब्रिटिश पुरस्कार मिळालेला आहे. तो का मिळालेला आहे, कोणत्या पुस्तकाला मिळालेला आहे, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. हवं असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. 3 नोव्हेंबर 1838 द बॉम्बे अँड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने टाइम्स ऑफ इंडियाची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. 3 नोव्हेंबर 1933 नोबेल पुरस्कार प्रमाणित अमर्त्य सेन यांचा आजच्या दिवशी जन्म. 3 नोव्हेंबर 1839 जमशेदजी टाटा यांची आज जयंती. भारतीय औद्योगिक क्षेत्राचे ते जनक मानले जातात. 1868 मध्ये त्यांनी ट्रेडिंग कंपनीची स्थापना केलेली होती. 1872 मध्ये टेक्सटाईल मिलची त्यांनी स्थापना केली होती. ही स्थापना नागपूर, बॉम्बे आणि कुर्ला या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि ही आशियातील पहिली स्टील कंपनी टिस्को याची स्थापना देखील त्यांनी केलेली होती. ही स्थापना 1907 या वर्षी करण्यात आलेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा, जमशेदजी टाटा जयंती 3 नोव्हेंबर. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 2025 महिला विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्मृती मानधना, पर्याय क्रमांक 2 हरमनप्रीत कौर, पर्याय क्रमांक 3 दीप्ती शर्मा आणि पर्याय क्रमांक 4 शेफाली वर्मा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरमनप्रीत कौर. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच भारताच्या महिला क्रिकेट संघाने अतिशय ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक आपल्या जेतेपदावर आपले नाव कोरलेले आहे. महिला क्रिकेट विश्वचषकात भारत विश्वविजेता ठरलेला आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानावर भारताचा हा ऐतिहासिक विजय झालेला आहे. नवी मुंबईच्या मैदानावर श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत इतिहास रचलेला आहे. भारताने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात अखेर महिला विश्वविजेतेपद पटकावलेले आहे. म्हणजे या अगोदर 2005 आणि 2017 या दोन्ही वर्षामध्ये भारताने अंतिम फेरी गाठलेली होती, परंतु अंतिम फेरीत भारताला पराभवाचा फटका बसलेला होता. परंतु यावर्षी 2025 मध्ये भारताने विश्वविजेता ठरलेला आहे. या अंतिम सामन्यामध्ये शेफाली वर्मा हिने अष्टपैलू अशी कामगिरी केलेली आहे. तिने फलंदाजीत दमदार 87 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 महत्त्वाचे बळी देखील तिने घेतलेले आहेत. तसेच दीप्ती शर्मा हिने देखील अतिशय अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. ती या संपूर्ण स्पर्धेची मालिकावीर देखील ठरलेली आहे आणि शेवटच्या सामन्याची सामनावीर ठरलेली आहे शेफाली वर्मा. आपल्याला दोन्ही पद्धतीवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. दीप्ती शर्मा मालिकावीर. दीप्ती शर्माने अंतिम सामन्यामध्ये 58 धावा आणि 5 बळी ते पण 39 धावा खर्चून केलेले आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशी तिची कामगिरी राहिलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप अनेक विक्रम देखील गाठलेले आहेत. दीप्ती शर्मा हिने एका विश्वचषकामध्ये 200 धावा आणि 15 बळी करणारी पहिली क्रिकेटपटू आता ती ठरलेली आहे. स्मृती मानधना हिने एकाच सत्रामध्ये 428 धावा केलेल्या आहेत. तिने मिताली राजचा विक्रम मोडलेला आहे. हरमनप्रीत कौर बाद फेरीमध्ये 331 धावा झालेल्या आहेत. यामुळे बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडलेला आहे. रिचा घोष एका सत्रामध्ये 12 षटकार हिने लावलेले आहेत आणि जागतिक विक्रमाशी तिने बरोबरी केलेली आहे. लॉरा वॉलव्हाईट जी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आहे. या लॉरा वॉलव्हाईटने एका सत्रामध्ये 500 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत आणि तिने सलग 5 अर्धशतकं देखील झळकावलेली आहेत आणि सेमीफायनल आणि फायनल अशा दोन्ही सामन्यामध्ये सलग तिने शतकं देखील केलेली आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण अशी तिची कामगिरी राहिली होती, परंतु अंतिम सामन्यामध्ये त्याला भारताकडून पराभव पत्करावा लागला.
महिला विश्वचषक विजेत्यांचा प्रवास म्हणजेच एकंदरीतच 1973 पासून जे काही विश्वचषक सुरू आहेत, त्यामध्ये तब्बल 6 वेळा ऑस्ट्रेलिया या संघाने विश्वचषक विजेता ठरलेला आहे. 4 वेळा इंग्लंड संघ विजेता ठरलेला आहे. 1 वेळा न्यूझीलंड ठरलेला आहे. तर आता चौथा संघ ठरलेला आहे भारत, जो आता 2025 मध्ये भारताने जेतेपदक पटकावलेले आहे. आणि एकंदरीतच जर भारतीय क्रिकेट संघाचा विचार केला, म्हणजे पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही महिलांचा दोघांचाही विचार केला, तर एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार आहेत. 1983 मध्ये कपिल देव, 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि 2025 मध्ये हरमनप्रीत कौर. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही बातमी आहे. आपण डिटेलमध्ये सविस्तरपणे संपूर्ण गोष्टीबद्दल ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. चक्रीवादळ मंथा हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 श्रीलंका, पर्याय क्रमांक 3 म्यानमार, पर्याय क्रमांक 4 थायलंड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थायलंड. चक्रीवादळ मंथा हे नुकतेच भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म आहे. या चक्रीवादळ मंथाचं नाव थायलंड या देशाने दिलेलं आहे. थायलंडमध्ये मंथा या शब्दाचा अर्थ थाई भाषेमध्ये एक सुंदर फूल असे होतो. याचा लँडफॉल 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंध्र प्रदेशातील मचिलीपट्टणम आणि काकीनाडा दरम्यान झाला. यातील वाऱ्याचा वेग हा 90 ते 110 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड होता आणि यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रभावित ही राज्ये ठरलेली आहेत. IMDने रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केलेला आहे. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि शाळाबंदी आणि प्रशासन सतर्क हे असे परिणाम या चक्रीवादळामुळे झालेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा नाव चक्रीवादळ मंथा. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. गोगाबिल तलाव कोणत्या राज्यात आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ओडिशा, पर्याय क्रमांक 2 आसाम, पर्याय क्रमांक 3 बिहार आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. तर नुकतेच बिहारमधील गोगाबिल तलाव हे भारताचे 94वे रामसर स्थळ ठरलेले आहे. बिहारमधील गोगाबिल तलाव, आता त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. गोगाबिल तलावाचे क्षेत्रफळ आहे 86.63 हेक्टर, जे कटिहार जिल्हा बिहार या ठिकाणी आहे. बिहारमध्ये आता यामुळे 6 रामसर स्थळे झालेली आहेत. भारतातील एकूण 94 रामस्थळे आता यामुळे झालेली आहेत. भारतात एकूण 13,60,805 हेक्टर क्षेत्र यामुळे व्यापलेले आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा गोगाबिल तलाव बिहारमधील हा तलाव आहे आणि भारताचे हे 94वे रामसर स्थळ ठरलेले आहे. आता थोडक्यात रामसर स्थळाबद्दल माहिती पाहूया. मागील 11 वर्षामध्ये 94 रामसर स्थळे भारताची झालेली आहेत. यामुळे भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक आहे. म्हणजे सर्वाधिक रामसर स्थळे ही 3ऱ्या क्रमांकावर भारत आहे. तामिळनाडू राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त रामसर स्थळे आहेत, जे 20 आहेत. जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. रामसर कराराची तारीख होती 2 फेब्रुवारी 1971. त्यामुळेच 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. कराराचं नाव देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे रामसर करार. रामसरचं मुख्यालय आहे ग्लॅंड, स्वित्झर्लंड. भारतातील पहिले रामसर स्थळ होते चिल्का सरोवर, जे ओडिशा या राज्यामध्ये आहे 1981 मध्ये आणि दुसरे होते केवला देवी, जे राजस्थानमध्ये आहे. हे दोन्ही पहिले रामसर स्थळ म्हणून ओळखले जातात. चिल्का सरोवर ओडिशा, केवला देवी राजस्थान. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे रामसर स्थळ आहे सुंदरबन पाणथळ, जे पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे आणि क्षेत्रफळानुसार रेणुका तलाव हा सर्वात छोटा आपला रामसर स्थळ म्हणून ओळखला जातो, जो हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवा गोगाबिल तलाव आणि यामुळे आपण डिटेलमध्ये रामसर स्थळांबद्दल देखील माहिती पाहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. CMS-03 या उपग्रहाचे कार्य काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हवामान अंदाज, पर्याय क्रमांक 2 लष्करी माहिती, पर्याय क्रमांक 3 मल्टीबँड दळणवळण सेवा आणि पर्याय क्रमांक 4 कृषी निरीक्षण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मल्टीबँड दळणवळण सेवा. CMS-03 हे आता नुकतेच अवकाशात झेपावलेले आहे. इस्रोच्या बाहुबलीची आता ही पुन्हा उंच भरारी ठरलेली आहे. श्रीहरिकोटा येथून 2 नोव्हेंबर रोजी याचे अवकाशात हे झेपावलेले आहे. नाव लक्षात ठेवा CMS वाला पूर्ण लॉंग फॉर्म होतो कम्युनिकेशन सॅटेलाइट. नावातच कम्युनिकेशन असल्यामुळे हे दळणवळणाशी रिलेटेड असणार आहे. 4,410 किलो वजनाचा हा CMS-03 उपग्रह आहे आणि याची उंची आहे 43.5 मीटर उंच. यातील रॉकेटचं नाव आहे बाहुबली.
हा उपग्रह अवकाशात पोहोचल्यानंतर भारत आणि त्याच्या विस्तृत सागरी प्रदेशामध्ये अखंड, जलद आणि सुरक्षित दळणवळण सेवा सुरू होणार आहे. हा अत्याधुनिक मल्टी-बँड कम्युनिकेशन सॅटेलाइट समुद्र किनाऱ्यांपासून द्वीप प्रदेशापर्यंत संपर्काची जाळी मजबूत करणार आहे. 2018 मधील GSAT-11 म्हणजेच 5854 किलोचं जे सॅटेलाइट होतं. यानंतर भारतातील हे सर्वात जड उपग्रहचे हे भव्य प्रक्षेपण आहे. पण यावेळी विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रक्षेपण हे पूर्णपणे भारतीय भूमीवरून झालेले आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा CMS-03 कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि यातील रॉकेटचं नाव आहे बाहुबली. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 5. फिडे विश्वचषक 2025 कुठे आयोजित केला जात आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 गोवा आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. तर आता फिडे विश्वचषक 2025 ही स्पर्धा आता भारतातील गोवा या ठिकाणी होणार आहे. ही स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. याची ही 11वी आवृत्ती आहे. बघू भारतातील गोवा या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये 206 खेळाडू भाग घेणार आहेत. भारताचे 24 खेळाडू यामध्ये भाग घेतील. हा फॉर्मॅट कोणता आहे? तर सिंगल एलिमिनेशन स्पर्धा आहे आणि याचे आयोजक आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ. विजेत्याला $120,000 इतके प्रचंड असे बक्षीस देखील मिळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा फिडे विश्वचषक 2025 भारतातील गोवा या ठिकाणी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चिल्का सरोवर, पर्याय क्रमांक 2 लोकर सरोवर, पर्याय क्रमांक 3 उलर सरोवर आणि पर्याय क्रमांक 4 सुंदरबन पाणथळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.